आणि तेही खासदारांपेक्षा अधिक दिले गेले, त्याची एक तक्रार सगळ्यांनी केली. बाकी जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत ते जिल्ह्याचे प्रतिनिधी मांडतील. मुंबई शहराच्या संदर्भातला विकासाचा एक प्रश्न महत्वाचा येतो. एक मिनिट, जेव्हा तुम्ही जर नवीन पूल बांधता किंवा नवीन मोनो रेल करता त्यामुळे जे कंजेशन निर्माण होते, तर आम्हाला तुम्ही एकदा निदान सांगा तरी आम्ही काही सूचना देऊ. घेतल्यात तर ठीक आहे, नाही तर तुम्ही करा, पण निदान आम्हाला समाधान मिळेल. आता साधा घ्या, मुंबईचा शाळांचा फ्लायओव्हर, त्या इमारतीच्या बाजूला अगदी हस्तांदोलन करणे त्या अंतरावर तो पूल बांधून ठेवला. असं जे काही विचित्र प्रकार मुंबई शहरात करतात, त्या इंजिनियर पण ते ग्रेट असतील, पण त्यांना मुंबई शहराचं आकलन नाही, कल्पना नाही, म्हणून अशा वेळेला आम्हाला त्यांनी विश्वासात घेतलं पाहिजे. शेवटचे 2 प्रश्न मी मांडले ते एक की सीमा प्रश्नासंदर्भात राज्य सरकार शांत वाटतं मला, कारण अलीकडे SIRच्या नसाठी बेळगाव कारवारमध्ये कन्नड फॉर्म दिले गेले, कन्नड भाषेत, मराठी भाषेत नाहीत, हिंदीत पण नाहीत. आणि म्हणून आमचा जो बेळगाव कारवार मराठी भाषिक प्रांत आहे, भाग आहे, तो जो कर्नाटक व्याप्त असं म्हणतो, त्याच्याबद्दलचा एक विषय मांडला. आणि मुंबई गोवा रस्ता हतबल झालेलं, माननीय मुख्यमंत्री सुद्धा फार समाधानी त्या बाबतीत नाहीयेत, पण म्हणाले मी करतो प्रयत्न, बघूया आता शेवटचं काम राहिलं, आपण लवकरच पूर्ण करू. हे महत्वाचे विषय या ठिकाणी मांडले. स्पीक ना, हे विशाल तुम्ही नियोजन समितीच्या बैठकीबाबत चर्चा झाली असं अरविंद सावंत म्हणालेत. मुख्यमंत्र्यांची खासदारांनी भेट घेतली, त्यानंतर अरविंद सावंत बोलत होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचं अरविंद सावंत यांनी सांगितलंय. आज खासदारांनी, विरोधी पक्षातील खासदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्या भेटीनंतर अरविंद सावंत बोलत होते. सुप्रिया सुळे, विशाल पाटील, अरविंद सावंत यांच्यासह विरोधी पक्षातील खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. विविध मुद्द्यांवरती त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. सगळेच परंतु ते ऍक्शन मध्ये ते जे आलं पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडमध्ये ड्रग्ज सापडली, थेट दाऊद कनेक्शन होतं, तुम्ही मागणी केलेली आहे, काय मागणी केली, मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं त्यावर? चंदगडमध्ये ड्रग्ज संबंधी मोठी धाड पडली होती आणि बरंच आपल्या त्यांच्यामध्ये ड्रग्ज सामुग्री आणि तयार करण्याची सामुग्री मिळाली त्यांना, पण त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे, त्याच्यावर इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे. दिशा कमिटीच्या बैठकीबद्दल काय आश्वासन दिलं? दिशा कमिटीच्या बद्दल त्यांनी सांगितलं आम्ही मीटिंग्स घेऊ वर्षावर. MPSC संदर्भात परीक्षा पेपर फुटी संदर्भात मुद्दा घेतलाय का? पेपर फुटी संदर्भात इथं काही मुद्दा घेतला नाही, पण तो आता मुद्दा सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच्यावर काय केलं पाहिजे शासनाने हे सगळ्यांना लक्षात आलं. थँक्यू. सरसंघचालक न्यूयॉर्कला आहे, सरसंघचालक मोहन भागवत न्यूयॉर्कला आहे. तिथे बगदादी जे तिथे मेयर आहेत, मुस्लिम मेयर जे आहेत बगदादी, यांनी त्यांच्या तिथल्या कार्यक्रमाला विरोध केला. आता भाजपने या संदर्भात आता हेच आरोप केलाय की धर्मांतर मुद्दे तिथे चालतात आणि मग ते काही लोक अजेंडा घेऊन मुद्दाहून भाजपला किंवा तसं इतर संघटनांना आरोपाच्या पिंजऱ्यात करतात. नंतर राहुल गांधींकडे आता तिथं आता काय होणार आहे, तिथं काय चालणार आहे हे जरा पहिले पाहूया. तिथले स्टेटमेंट काय येत आहेत तेही बघूया. माझी स्वतःची कन्या सुद्धा, नात सुद्धा तिथं शिकून काम करायला लागली आहे, तर या तऱ्हेने सगळ्यांनी काम तिथं अर्थात केलंच पाहिजे. आज सर्व महाविकास आघाडीच्या खासदारांचे विशेष सर्वसामान्य एकत्रच विषय होते. साधारणतः निधी असेल किंवा आपल्या मतदारसंघातील प्रश्न असतील, परंतु या संदर्भात अमरावतीमध्ये जे जळीत कांड झालं, डफरीनमध्ये जे 3 बालकं, निष्पाप 3 बालकं जळून खाक झाली.